संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. तशीच चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत देखील सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नेमकं काय सुरू आहे, कशा पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे, चळवळ कशी सुरू आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राव शेट्टी आपल्यासोबत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आत्ताच्या घडीला नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय? परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून राज्यामध्ये आम्ही 121 जागेवर निवडणूक लढवतोय. त्याच्यामध्ये 16 मतदारसंघामध्ये स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि या ठिकाणी ताकदीनं आम्ही निवडणूक लढवतोय. एक सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, कारण मुळामध्ये आमचा उद्देशच महाराष्ट्रातले जे काही 200 ते 225 राजकीय घराणी तयार झालेली आहेत, वेगवेगळ्या आघाड्यात त्या आहेत, परंतु तेच पुन्हा पुन्हा निवडून येतात. त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सामान्य चेहरे उभा करून त्यांना निवडणुकीत पाडणं हा आमचा उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी म्हणजे निवडणूक लढवतोय. प्रचारामध्ये आम्ही आता सध्या व्यस्त आहोत. खरं तर प्रचारामध्ये एकीकडे तुम्ही व्यस्त असताना चळवळीला घरघर लागली काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक शिलेदार आपल्यापासून दूर जात आहेत. असं काय नसतं, कारण शिलेदार गेला म्हणून चळवळीचं एक वैशिष्ट्य असतं. चळवळ जोपर्यंत तुम्ही चळवळीत आहात तोपर्यंत चळवळीला मानणारे लोक तुम्हाला पाठिंबा देत असतात आणि तुम्ही चळवळीच्या पासून बाजूला गेलात तर तुम्ही एकटेच बाजूला जाता, चळवळीतले लोक बाजूला जात नाहीत. असा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे त्या डाव्या चळवळीतला आहे, शेतकरी चळवळीतला आहे, अनेक वेळचा हा अनुभव आहे. आणि त्यामुळं मधल्या काही काळामध्ये जे कार्यकर्ते काम करत राहिले त्यांच्याभोवती गर्दी जमली, पण ती गर्दी चळवळीची होती, ती काही त्यांची व्यक्तिगत नव्हती, व्यक्तिगत करिश्मा नव्हता. आणि मग ते बाजूला गेल्यानंतर एकटे बाजूला जात. आपण चळवळीतून बाजूला गेलेल्या लोकांची जशी चर्चा करतो तसं दररोज नवनवीन तरुण चळवळीमध्ये येत असतात. म्हणजे आपण फक्त जाणाऱ्यांच्याकडे लक्ष देतो, येणाऱ्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण चळवळ कधी संपत नसते, चळवळी चालत असते. उद्या मी काम थांबवलं तरी सुद्धा चळवळ चालूच राहणार. कारण शरद जोशी काही काळामध्ये त्यांचे दिवस होते, त्यांनी चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना नेतृत्व केलं. त्यांच्या वार्धक्यानंतर माझ्या भोवती लोक चळवळीच्या माध्यमातून जमा झाले. आता काही काळानंतर मी समजा काम करायचं थांबलं तरी सुद्धा चळवळ तशीच राहणार. अजून कोणीतरी गेलं आणि त्या चळवळीचं नेतृत्व करेल. ही सगळी चळवळ आहे. या चळवळीला महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक म्हणजे वेगवेगळ्या संघटना आहेत हे पाठिंबा देत होते. शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना म्हणून 2014 पर्यंत अतिशय शिखरावर ही सगळी संघटना होती. आता ही उतरती कळा का लागली म्हणायची, कारण अनेक म्हणजे सदाभाऊ खोत असतील, आता सावकार मादनायक असतील, जालंधर पाटील असतील, ही सगळी मंडळी सोडून गेलीत. काय नेमकं याचं कारण काय आहे? निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना आमिष दाखवले जातात. एकतर चळवळीच्या माध्यमातून ही सगळी माणसं नावावर उभारायला असतात. मग असा तयार प्रॉडक्ट मिळतंय म्हटल्यानंतर राजकीय पक्ष त्याच्यावर जाळं टाकतात. दुर्दैवानं सामान्य घरातले सगळे लोक असतात, त्याला ते बळी पडतात. म्हणून मी पुन्हा सांगतो, चळवळ कधी थांबत नसते. आजही तुम्हाला सांगतो, एवढ्या सगळ्या उलतापलती होऊन सुद्धा किमान 3 ते 4 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात तुम्हाला बिल्ला लावलेले दिसतील. ही जे अलीकडच्या काळामध्ये गेले सावकार मादनायक किंवा जालंधर पाटील यांच्याशी काय फोनवरून आपण चर्चा झाली किंवा त्यांनी काय आपल्याशी फोनवरून चर्चा केली होती का जाताना? नाही, त्यांना अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला आता आमचं भविष्य बघून द्या. मग आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या. आपण ज्यावेळी परिवर्तन महाशक्तीचा पर्याय ज्यावेळी या ठिकाणी निवडला त्यावेळी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याला विरोध देखील दर्शवला होता असं कळतंय. आणि मात्र तरी देखील तुम्ही त्या निर्णयावरती ठाम राहिला. ही कुठेतरी नाराजी आहे ती ही समोर आली या निमित्तानं. हे लांब जायला एक कारण आहे, कारण आघाडी तयार होऊन 3-4 महिने झाले आणि ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये कधी नाराजी दिसली नाही. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज भरल्यानंतर नाराजीला काय अर्थ राहत नाही. खरोखरच मान्य नव्हती आघाडी तर मग आधीच का मुद्दा हा आला नाही चर्चेला, आधीच का चर्चा झाली नाही, आधीच का हे असलं करून आम्हाला मान्य नाही. पण राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन हा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळं एखाद्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणून तो राज्याचा निर्णय आहे, तो राज्याचा निर्णय बदलता येत नाही. एकूणच जर बघितलं आपण वेळोवेळी अनेक वेळा आपण म्हटलेलं आहे की मला मिसरूट फुटलेल्या आधीपासून चळवळीत आहे, आता माझी दाढी पिकली, त्यामुळे चळवळ कुणी शिकवू नये असं अनेक वेळा आपण तुम्ही बोललाय.
आज देखील त्या मतावर तुम्ही ठाम आहे? 100% ठाम आहे. आणि मुळामध्ये 22 वर्षापूर्वी ज्यावेळी अगदी ऐन तारुण्यामध्ये मी चळवळ करत होतो त्यावेळी माझ्यावर साखर कारखान्याच्या गुंडांनी हल्ला केला होता आणि कुरुंदवाडच्या पुलावर मी मरून पडलो असं समजून ते मला उचलून नदीत फेकून देत होते पुलावरून. तेव्हा शेतात काम करणारे कार्यकर्ते धावून आले आणि त्यांनी माझा जीव वाचवला आणि दवाखान्यामध्ये नेऊन भरती केलं. खरं तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की मला वेळेवर दवाखान्यात ॲडमिट केलं म्हणून मी वाचलो, अन्यथा मी हाताला लागलो नसतो. म्हणजे मृत्यूशी झुंज देऊन मी पुन्हा उठून उभा राहिलो. ज्याने हल्ला केला होता त्यांना मी ओळखत होतो, पण त्याच्याविरोधात FIR सुद्धा दाखल केला नाही, कारण मला माहिती होतं की ते हस्तक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर FIR करण्याचा अर्थ नाही. त्यांचे जे सूत्रधार होते ते कारखानदार होते आणि त्या कारखानदारांना अद्दल घडवायची. ते पुढच्या 20 वर्षामध्ये निश्चितच मी घडवले. मुद्दा हा आहे की ज्यावेळी मी पुन्हा मला जीवदान मिळालं, हॉस्पिटलमध्ये मी उठून बसलो, त्यावेळी मला कळालं की शेतकऱ्यांनी मला वेळेवर दवाखान्यात ॲडमिट केल्यामुळे मी वाचलो. त्याचवेळी मी निर्णय घेतलेला होता की उरलेल्या आयुष्यावर आपला अधिकार नाही, आपल्या कुटुंबियाचा अधिकार नाही, शेतकऱ्यांचा अधिकार आहे. म्हणून शेतकरी साथ देवोत न देवोत आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. त्यांच्यासाठी जमेल त्या जेवढी शक्ती आहे, जेवढी ताकद आहे ती ताकद लावायची आणि त्यांच्यासाठी चळवळ पुढं रेटत न्यायचं. हा निर्धार करून मी ही चळवळ चालवतोय. चळवळीचं भवितव्य काय दिसते तुम्हाला आताच्या घडीला? सगळ्याच चळवळीला घरघर लागलेले आहे, पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे शेतकरी चळवळ अजून काही अंश आहे. या शेतकरी चळवळीमुळं दिल्लीतल्या पॉवरफुल असणाऱ्या केंद्र सरकारला संसदेनं मंजूर केलेले राष्ट्रपतीची सही झालेले 3 कृषी कायदे मागे घ्यावे लागले. म्हणजे शेतकरी चळवळीमध्ये अजून धग आहे आणि ती धग अजून पेटवण्याचा प्रयत्न माझ्यासारखे कार्यकर्ते देशभरामध्ये करतायत. जे कार्यकर्ते पदाधिकारी सोडून गेले त्यांचं असं म्हणणं आहे की राजू शेट्टींच्या भोवती जे एक टोळका आहे, हे टोळक्यामुळे या सगळ्या संघटनेची किंवा संघटना या ठिकाणी खिळखिळी झाली, चळवळ खिळखिळी झाली. कोण आहेत असे असं तुम्हाला वाटते किंवा त्यांना वाटते की त्यांच्या दोन्ही कोण आहेत असं? असा आरोप प्रत्येकाचा आहे. मुळामध्ये इतरांचा आरोप असा होता की हे जे सोडून गेले तेच एक टोळकं माझ्या भोवती होतं आणि ते माझा निर्णय चुकवतात असा त्यांच्यावर आरोप होता. आता जे टोळकं होतं ते टोळकंच बाजूला गेल्यामुळे कदाचित खुलेपणानं आता कार्यकर्ते माझ्याशी संपर्क साधतील. तर आपण बघितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले की चळवळ ही कधीही संपणार नाही, ती अनेक वर्ष अशा पद्धतीनं पुढे चालू राहील. माझ्यानंतर देखील नेतृत्व तयार होईल. मात्र जे सोडून गेलेले आहेत त्यांना कोणतं ना कोणतं कारण मिळालेलं आहे आणि म्हणून ते सोडून गेलेले आहेत. मात्र तेवढ्याच पद्धतीनं चळवळीमध्ये देखील तरुण यायला सुरुवात झालेली आहे असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलंय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.